पल्लवी आमरे तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही जाणार आहोत कुणकेश्वरला। तर आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे, तर महिलांची आमची ट्रिप जाते। तर चला बघूया पुढे। तर आम्ही आता डेपोमध्ये आलेलो आहोत। तर आता बस कोणती आहे ते आम्हाला अजून माहिती नाही आहे। तर सगळ्या महिला जमलेल्या आहेत। तर आता बस सांगितली की आम्ही तिकडे जाणारच आहोत। तर पुढे शेवटपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग। तर एसटी इथे लागलेले आहेत, आम्ही जागा अडवण्यासाठी पुढे जातोय। तर इकडे थोड्या पहिल्या सीटा भरलेल्या आहेत, तर आम्ही आता पुढे जातो। तर इकडे ट्रिपमधील सर्व महिला मंडळ त्याला थोड्या वेळाने गाडी सुटेल, तर चला। आता ट्रिपला जायचं म्हणतात तर एक तरी फोटो ग्रुपचा झालाच पाहिजे, त्यामुळे आम्ही आता सर्व खाली उतरलो आहोत। आणि आता महिला मंडळाचा एक छानपैकी फोटो काढला जाईल। श्रावण महोत्सव राजापूर 2025 राजापूरचे लाडके आमदार मा श्री भैया सामंत साहेब यांच्या सौजन्याने मोफत कुणकेश्वर दर्शन यात्रा। तर महिला मंडळ ट्रिपच्या 2 एसटी आहेत, त्यातली ही एक एसटी आहे। चला अरे वो चला सुटली। मला आता नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी आणि वेफर्स दिले आहेत। तर श्रावण सोमवारचा उपवास असल्यामुळे छान अशी साबुदाण्याची खिचडी। तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कुणकेश्वरच्या मंदिरामध्ये, म्हणजे मंदिरात जाऊ आम्ही आता मंदिरात। तर इथे ओठ्या घेतात मंदिरामध्ये न्यायला।
मित्रांनो, कुणकेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे. इथे मंदिराजवळ आल्यानंतर इकडे पाय धुवून सर्व दर्शनाला जातात. तर इथे आता श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत. इथे दर्शन घेण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. तर आता श्रावणातला तिसरा सोमवार आहे हा. प्रसादी म्हणून खिचडी भेटलेली आहे, साबुदाण्याची खिचडी. ट्रिप मधील महिला मंडळ. तर आम्ही आता इथे समुद्र बघायला आलोय. मस्त आहे ना. तर मित्रांनो, हे मंदिर आहे ते समुद्राजवळ असून दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं.
आमचं आता कुणकेश्वर मंदिराचं दर्शन झालं आहे आणि आम्ही इथेच आता खालती दुकानं आहे तिथे आता आम्ही जातोय, तर दाखवूया तुमच्यासाठी. प्रसादी घ्यायला आलोय. आम्ही लिमका पितो, गरम झाले. तर आम्ही आता आलो दुकानातून जाऊन आणि आता आम्ही जातोय देवगडला जायचं प्लॅनिंग ठरतंय आता यांचं, हो ना? हो आता हो. हां, तर आता जाऊ आम्ही. आता हे बघा काका आहेत 12:30. तर गरमी झाली म्हणून आम्ही लिमका घेतलेला आहे आणि आता आम्ही पितोय आणि आता जाऊ. बस समुद्र. तर आम्ही आता निघालोय देवगड बीचला जायला. तर जाता जाता ह्या लाटा रंगत जातोय. तर इकडे खूप साऱ्या गायी बसल्या आहेत झाडाखाली, हा बघा. मित्रांनो आम्ही आलो देवगड बीचवर. देवगड बीचवरती आलोय. इकडे पवनचक्की पॉइंट. तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता पवनचक्की पॉइंट. युट्यूबला टाकणार आहे. हा पल्लवी आमरे. पल्लवी आमरे. तिचं नाव काय? खाली नाही जाणार. चला बघून या. आता बोला. छान आहे ते मस्त चक्की बघायला. तर इकडे काकीने सांगितलंय देवगडला येऊन त्यांना कसं वाटलंय ते. तर मित्रांनो देवगड समुद्र किनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. तर आता इथे कोणी नाही तोपर्यंत आम्ही इथे छान फोटो काढून घेतोय.
आता मयू गेलाय फोटो काढायला. इकडे बघ नाही पल्लवी. तर इकडे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि शांत ठिकाण आहे इथे. खूप छान वाटते इथे. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी जायला. तर हा देवगडचा बीच सगळ्या महिला मंडळ गेले पुढे आणि आम्ही तिघंच राहिलोय. फोटो काढत राहिलो त्याच्यामुळे आम्ही तिघंच आता राहिलो. हां हां तर इकडे आता आम्ही थोडं गार खातो, आईस्क्रीम खातो. तर इकडे बरीचशी दुकानं संध्याकाळची चालू होतात. चला अरे उलट चला जाऊया. आलो आलो. सगळी बस मध्ये बसली आहेत. आम्ही तिघच फक्त राहिलोय. तर आता आम्ही जातोय धावत म्हणून, कारण ते गाडी स्टार्ट करताय. चला एकदा की आलोत आम्ही. आईस्क्रीम खातो आता. तर आता जाता जाता रामेश्वर मंदिरच्या इथे जायचं ठरलंय. रामेश्वर मंदिरच्या इथे आलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, श्री देव रामेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रामेश्वरवाडी गावात आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि 16व्या शतकात बांधले गेलेले आहे. या मंदिराची मुख्य मूर्ती बैलावर बसलेल्या चतुर्भुज रूपात आहे, जी चांदीची असून तिचे वजन सुमारे 100 किलो आहे. तर मित्रांनो, आमचं आता दर्शन घेऊन झालंय आणि आपण निघालो.
महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर आनंदराव दिघे यांना विनम्र अभिवादन करते. आणि आजचं हे जे नियोजन आहे त्या नियोजन करणाऱ्या आमच्या शहराच्या अध्यक्षा आपल्या हर्षदाताई खानविलकर यांना खूप सारे धन्यवाद देते. त्यांच्यासोबत खडपे साहेब आहेत, आपल्या शहराचे अध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देते. कारण जीवनात धन्यवादाला खूप महत्त्व आहे. आणि या म्हणजे संकल्पनेतून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. आमचा असा उद्देश होता की दूतपायपेश्वरला खिचडी वाटप करायची, पण हर्षदाताई असं म्हणाली की आपल्या महिलांनाच आपण कुठेतरी घेऊन गेलो तर. मग तेही मलाही छान वाटलं आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खूप सुंदर वाटलं. आणि त्यामुळे आपल्याला हा सुंदर योग आपल्यात जुळून आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच आमची आजची कमाई असं आम्ही म्हणतो. आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त धन्यवाद देईन ते आपले रत्नागिरी लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार, राजापूरचे लाडके व्यक्तिमत्व असे आमदार भैयाशेठ सामंत यांना सुद्धा खूप सारे धन्यवाद देईन. कारण ही व्यक्तीच अशी आहे की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्तराला आपलं समजून माणूस आणि माणुसकी हे सुंदर दर्शन आम्हाला त्यांच्यातून घडलेलं आहे. कारण गेली 1.5 वर्ष आम्ही त्यांच्या सोबत या प्रवाहात आहोत. आणि कार्यकर्ते म्हणून अगदी हक्काने सांगेन की जेव्हा ते आमदार नव्हते तेव्हा सुद्धा त्यांचं आम्ही कार्य बघितलेलं आहे. येणारा प्रत्येक जण त्यांच्या समोर यायचा आणि कुठलं काम आहे ते सांगायचं आणि कुठला पक्ष आहे काय हे त्यांनी कधी बघितलेलं नाही. त्यांनी माणूस आणि माणुसकी ही 2च तत्व पाळली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते आमदार झाले त्यानंतर सुद्धा त्यांनी असं सांगितली की साहेब नाही, शेठ नाही, फक्त किरण सामंत, किरण भैया सामंत हेच त्यांचं ब्रीद होतं. म्हणजे अशी व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून राजापूरला लाभलेली आहे. आपल्या राजापूरचं खरंच एक सुंदर नशीब असं म्हणता येईल. कारण एक परिस आपल्या सगळ्यांच्या जीवनात आलेला आहे. त्या परिसाचं आपण सगळे परिसाचं असं व्यक्तिमत्व असतं की लोखंडाचं सोनं करण्याची ताकद त्या परिसात असते. मग आपला शहराचा विकास कशा दृष्टीने होईल, सगळ्यांना आपण एकमेकांसोबत कसं घेऊन जाऊ आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं देऊ, हे प्रामाणिक कार्य आपलं सगळं कार्यकर्ते आपले. आणि आपण आता सगळे कार्यकर्तेच आहात. जेव्हा आमदार भैयासाहेब झाले त्यावेळेला असं त्यांनी म्हटलेलं होतं, आमदार म्हणून मी एकटाच नाहीये, तर राजापुरात जेवढी सगळी माझी कार्यकर्ते ते आज सगळे आमदार म्हणून झालेत. असं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा इगो नाहीये. म्हणजे मी राजा आहे पण राजा स्वतःला कधीच म्हणून घेत नाही असं व्यक्तिमत्व आणि सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची जी भावना त्यांच्यात आहे. आणि मी एवढंच सांगेन, आपण सगळ्या बहिणी म्हणून त्यांच्या पाठीशी आज उभ्या राहिलात किंवा आणि त्याबद्दल तुम्ही सगळे आज आमच्या प्रवाहात आलात. तुम्ही सगळ्या कार्यकर्ते आहात हे आधी समजून घ्या. कारण आपण या प्रवाहात आलोय आणि आपण एकमेकींना घेऊन पुढेच जायचंय. कारण आपल्याला चेहऱ्यावरचं प्रत्येकाचं हास्य बघायचंय. आणि तुम्ही सुद्धा तुमचे सुद्धा आभार मानेल दासी. कारण तुम्ही आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आपलं प्रत्येकाला घर आहे, सगळ्यांची कामं आहेत, पण आपल्या स्वतःसाठी एक दिवस दिलात हे खूप छान आलं. आणि या गाड्यांची शोभा तुम्ही सगळे आल्या म्हणून वाढली. खरंच 100% आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. आणि जाता जाता एवढंच सांगेन की माझ्या मुखातून काही कडूगोड शब्द आले असतील, कुणाचं मन दुखवलं असेल तर थोर अंतकरणानं दासीला क्षमा करा. प्रेमाने बोला. भैया सामंतांचा विजय हो, भैया सामंतांचा विजय हो. भैया साहेब तुम आगे बढ़ो, हम सब तुम्हारे साथ हैं. नारायणचा माणूस आहे मी, जरा बोलतो ना. तर आम्ही आता ट्रीप आमची झालेली आहे आणि आम्ही आता घरी निघालोय. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.